वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची सूत्रांची माहिती। सीआयडीच्या पथकाकडून वाल्मिक कराडचा शोध सुरू। पुण्यातून 3 पथकं वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मेडिकलसाठी नेलं। विष्णू चाटेसह 3 आरोपींना पोलिसांनी मेडिकलसाठी नेलं। विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले सध्या अटकेत। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 22 दिवस पूर्ण। आतापर्यंत फक्त 4 आरोपी अटकेत। 3 फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना अजूनही अपयश। 150 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा शोध सुरू। पुणे पोलिसांनी सीआयडीमध्ये चर्चा सुरू। डीसीपी संदीप गिल सीआयडी कार्यालयात दाखल। वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती, सूत्रांची माहिती। पुण्यातून सीआयडीची 3 पथकं वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जरांगेंची भेट घेतली। सर्व राज्यात वातावरण ढवळून काढू, राज्यभर मोर्चे काढू, जरांगेंचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला कुणी मदत केली त्यांना जेलमध्ये टाका। कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करू, मनोज जरांगेंचा इशारा। आरोपींना शिक्षा करा आणि आम्हाला न्याय द्या, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक बँक खाती गोठवल्याची बाब उघडकीस। तर सीआयडीने आतापर्यंत 150 जबाब नोंदवले, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर ही कारवाई। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो, राऊतांकडून ट्विट। वाह क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका? संजय राऊतांचा वाल्मिक कराडच्या आकावरून सवाल। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू। आमदार सुरेश धस यांचा आरोप। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणेंचा इशारा। आज दिवसभरात वाल्मिक कराड पोलिसांच्या स्वाधीन होईल असं त्याच्या निकटवर्तीयांकडून समजतंय। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचं ट्विट, पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याच्या कहाण्या येतील पण विश्वास ठेवू नका। ट्विटच्या माध्यमातून आव्हाडांचा टोला। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांना व्हॉट्सअॅपवरून अज्ञाताकडून चेतावणीचे मेसेज। आव्हाडांनी धमकीच्या चॅटचे फोटो पोस्ट केले। व्हॉट्सअॅप चॅटवरून शिवीगाळ आणि धमकी। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। बीड हत्या प्रकरणातील तपासासंदर्भात चर्चा करणार। सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याची मागणी करणार। शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला महत्त्वाची बैठक। नव्या प्रदेशाध्यक्षासह पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार। शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम तर जयकुमार गोरेंकडे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याची जबाबदारी। संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या बैठकांचा धडाका। भाजपच्या विविध मोर्चा आघाड्यांची भाजप प्रदेश कार्यालयात बैठक। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नाशिकच्या दौऱ्यावर। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार। पुण्यातील भोरचे आमदार शंकर मांडेकरांचा राजगड तालुका भाजपच्या वतीनं सत्कार। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मांडेकरांना पुढील राजकीय वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। पुण्याच्या हडपसरमधील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरण। आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार तर मोहिनी वाघची येरवाडा कारागृहात रवानगी। भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना टोल माफ करा। आरपीआयच्या सचिन खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे मोर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटना आक्रमक। पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून 9 जानेवारीला कामबंद आंदोलनाचा इशारा। गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद। सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 2 जानेवारीपर्यंत कामबंद आंदोलन, सरपंच संघटनेचा निर्णय। यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायती आजपासून 3 दिवस बंद राहणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद राहणार। सरपंच हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय।
यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायत 3 दिवस बंद, संतोष देशमुख हत्या प्रकरणी कामकाज बंद करत निषेध. चंद्रपूर जिल्ह्यात 91% नागरिकांची ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेला पसंती, कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघातर्फे आवाज जनतेच्या उपक्रमातील निकाल. पुण्याच्या भोर तालुक्यातील 780 ग्रामपंचायत आणि गावस्तरीय समिती सदस्यांना साक्षरता प्रशिक्षण, पाणीपुरवठा, जलजीवन मिशन योजनांबाबत मार्गदर्शन. 17 डिसेंबरला सुरू झालेल्या प्रशिक्षणाची 2 जानेवारीला होणार सांगता. 31 निमित्त राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ. पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात. रत्नागिरीतील आरेवारेमध्ये झिप लाईनचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. गोव्यातील मिरामार बीचवर 31 निमित्त पर्यटकांची मोठी गर्दी. देशभरातील पर्यटक गोवा किनारपट्टीवर दाखल. 31ला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर टायगर आणि लायन्स पॉइंट आज आणि उद्या पर्यटकांना बंदी. पोलिसांचा बंदोबस्त तैनात, तर लेण्यांसह गडांवर दारू पिण्यास मनाई. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज. 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामार्फत पोलिसांचा कडक बंदोबस्त. राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रिय. भरारी पथकांची नियुक्ती. पुण्यात 31च्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त. 3,000 पोलीस तैनात राहणार. दारू पिऊन गोंधळ घातल्यास कारवाई होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 31 निमित्त पोलीस प्रशासन सज्ज. रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 1500 पोलीस तैनात असणार. संभाजीनगर शहर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर. पुण्याच्या भोरमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. दुडगूस घालणाऱ्या अतिउत्साही नागरिकांवर पोलिसांची करडी नजर. पुण्याच्या डेक्कन आणि छावणी भागात आज वाहतुकीत बदल. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचा निर्णय. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास किंवा रस्त्यावर गोंधळ घातल्यास थेट कोठडीत रवानगी. 31 निमित्त नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांचा इशारा. नागपूर शहरात येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी. पुण्यातील ससून रुग्णालयातील वॉर्ड बॉयवर गोळीबार. शवविच्छेदन करणाऱ्या वॉर्ड बॉयवर दोघांकडून गोळीबार. कात्रज घाटात 2 अज्ञातांकडून गोळीबार. वॉर्ड बॉय दीपक लोकर जखमी. कल्याणच्या खडकपाडा परिसरात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक. कौटुंबिक समस्येचं निराकरण करण्याच्या बहाण्यानं 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार. मुंबईमध्ये ई बाईक विरुद्ध वाहतूक विभागाची विशेष मोहीम. 11 दिवसात 672 ई बाईक्स जप्त. खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचवणारे तरुण भरधाव दुचाकी चालवत असल्याचं निदर्शनास. मुंबईच्या मीरा रोडमध्ये शेअर मार्केटमध्ये 9 कोटींचा फायदा दाखवून व्यावसायिकाची फसवणूक. सायबर चोरट्यांनी 3 कोटी 12 लाख उकळले. मुंबईमध्ये मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण. 21 डिसेंबरपर्यंत मुंबईत मलेरियाच्या 7,806 तर डेंग्यूच्या 5,852 रुग्णांची नोंद.